नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. जानकी आता सुमित्राला शोधायला निघाली आहे, तर ऐश्वर्या म्हणते की तुमची सुमित्रा गेली आहे आयुष्याचे धडे शिकायला. आता जानकीने बरोबर अंदाज लावला आहे, ती आता ओवीच्या शाळेत पोहोचली आहे. कारण आता तिथे सुमित्राला ती शोधू लागते. पण प्रत्येक रूमला टाळा असल्यामुळे जानकी खूप कन्फ्यूज होते की आता आईंना मी कसं शोधू. म्हणून आता ती खूप खचून जाते. तर इकडे सुमित्रासुद्धा बेशुद्ध पडलेल्या असतात. खूप वेळ मदतीचा हात मागितल्यावर कोणीही मदतीला आलं नाही, मात्र त्या बेशुद्ध झाल्या. इकडे आता जानकी सगळ्या रूमला टाळं बघून खूप घाबरते की आता आई मला कसं भेटतील. म्हणून देवाजवळ उभं राहून ती प्रार्थना करते की देवा प्लीज मला मदतीचा हात हवा आहे, तुझ्या मदतीची मला खूप गरज हवी आहे, आईंपर्यंत मला पोहोचायचे, प्लीज देवा काहीतरी मार्ग दाखव. असं म्हणून आता ती सगळ्या शाळेमध्ये बघते, पण तिला कुठेही सुमित्रा सापडत नाही आणि म्हणून ती आता घरी जायला निघते. तितक्यात जानकी असा सुमित्रा आवाज देते आणि मग आता जानकी खूप खुश होते. तेव्हा आता जानकी सुमित्राला बाहेर काढू शकेल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.